नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे साधारण 8-8:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि कशा सर्व माहीत ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. कोंबडा पण विचारतोय पाठीमागून कशा सर्व. सकाळ झाली की त्यांची ड्युटी सुरू होते सकाळी 4 वाजल्यापासूनच. तर आपण गेले 4-5 दिवस गावाकडे आलो आहे आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत की घराचं प्लास्टर काम कसं झालं आहे, काय झालं आहे. तर मंडळी, जे आपलं घराचं प्लास्टर काम साधारण मला वाटतं 17-18 मेला जे काही चालू झालेलं ते मग 1-2 जूनपर्यंत संपलं. आणि आता आपला जो राजवाडा आहे तो पूर्ण आता खालचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. आता जे काय काम आहे ते वरचं दिवाळीनंतर असेल ते. तर या व्हिडिओमध्ये जरासं अपडेट देण्याचा प्रयत्न करतो की नेमकं आता सध्या काम काय झालं आहे. काम दाखवण्या अगोदर तुम्हाला इकडे स्टँड दाखवतो कोंबड्यांचा. दिसत आहेत का कोंबडी? इकडे चिकूच्या झाडावरती सर्वजण बसलेत निवांतमध्ये. ते बघा वर एकदम त्यांचा स्टँड आहे तो. ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे, पावसातून जास्त करून वरच बसतात. कारण जो मुंगूस वगैरे असतो तर त्या मुंगसाला वगैरे म्हणजे पटकन पकडता न यावं त्यासाठी मग अशी कोंबडी झाडावर आराम करतात. खायचं असेल तेव्हा तेवढे खाली उतरतात. अशी ही गावाकडची कोंबडी. आणि आज आकाश निरभ्र आहे, मात्र ऊन एवढं अजून आलं नाही. काल काय दिवसभर पाऊस पडला नाही, आजची काही गॅरंटी माहिती नाही. तर समोर बघताय, सध्या वरून दाखवतो तुम्हाला. तर हा जो कागद आहे तो आपण आल्यानंतर टाकला आहे. कारण मेन काय असतं माहिती आहे का, वरती जो स्लॅब आपला आहे तो ओपन असतो. तो ओपन ठेवण्यापेक्षा थोडा जर कागद टाकला तर तेवढाच आराम. कारण मेन काय होतं, खूप पावसाचं प्रमाण कोकणामध्ये असल्यामुळं जरा कागद टाकल्यामुळं स्लॅबचं थोडंसं संरक्षण होतं. एकदा वरती छप्पर झालं मग काही टेन्शन नाही. त्यासाठी हा कागद वगैरे टाकला आहे. आणि साधारण आता आपला राजवाडा आता समोरून असा दिसतो आहे. हा बघा, जेव्हा वरचं काम होईल ना तेव्हा अप्रतिम दिसणार. ते आता दिवाळीमध्ये, म्हणजे पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर आपला हा पूर्ण राजवाडा बाहेरचा सगळा परिसर वगैरे व्यवस्थितरित्या झालेला असेल. तर इकडे समोर बघाल ना तर दादांना बोललेलो एका दुसरी डिझाईन टाका. तर ॲक्च्युली हे सगळं पाण्यासाठी ठेवलं आहे. पावसाचं पाणी येतं ना मग शिंपायला बरं पडतं. आता सकाळी उठून पाणी वगैरे शिंपलं, ही ओली जागा दिसते तुम्हाला. तर फ्रंटला आता ह्या 2 डिझाईन टाकल्यात. इकडे एक आहे, हे बघा. एक कलर वगैरे केल्यानंतर सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात. आता एवढं त्याचं कसं ॲट्रॅक्टिव्ह वाटणार नाही, पण कलर दिल्यानंतर खूप अप्रतिम वाटेल. हे बघा. त्याच्यानंतर जी वरची बाजू होती ती वरची बाजूचं पूर्ण प्लास्टर काम आता झालं आहे. हे बघा, हे जे पूर्ण आपले चिरे होते तर चिऱ्यांचं पूर्ण हे झालं आहे. हे लॉफ्ट वगैरे आहेत, सज्जे वगैरे पण झालेत व्यवस्थित. वरती त्याला कट मारायला सांगितलेत जेणेकरून पाणी आहे ते आपोआप निघून जाईल. दिसतंय का? अशा प्रकारे ही वरची बाजू आता छान पद्धतीने दिसते. ही वायरिंग आहे आपली, जी आपल्याला वर न्यायची आहे. ती वायरिंग अशी बाहेर काढून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर खालची बाजू दाखवतो. घराचं जेव्हा एक एक काम पूर्ण होतं ना तेव्हा घराला आकार उकार अजून चांगला येतो. ॲक्च्युली ह्या प्लास्टर कामामुळं वरची बाजू अशी थोडीशी विचित्र दिसायची, पण आता नाही, आता एकदम टॉप क्लास दिसते. या बाजूला हे जे दिसतंय तुम्हाला, हे बांधाचं काम आता आपण ह्यावर्षी थांबवलं होतं, जे पुढच्या दिवाळीमध्ये वगैरे व्यवस्थितरित्या करू. म्हणजे इथे पण 7-8 फुटाची जागा आहे. ती जागा एकदा दिसली की घराला अजून जे घराचं सौंदर्य ते खुलून दिसेल. आता काय होतं, इथे काही दिसतच नाही. एकदा हा बांध झाला की मग सगळं व्यवस्थितरित्या होईल. इकडे तोपर्यंत पेरूचं झाड पण तयार होत आहे. हे बघा, छान पद्धतीने मोठं होत चाललं आहे. ते पण पालातून आलेलं झाड आहे. याची स्टोरी बऱ्याच जणांना माहिती आहे. ज्याला जगायचं तो कसा पण जगतो. आत्ता घराच्या खालच्या बाजूस जाऊया जरा. तर पूर्ण जे प्लास्टर काम आहे ते पूर्ण झालं आहे. बघा, जिन्याचं काम पेंडिंग आहे. जिन्याचं कसं आहे, आपल्याला एकतर त्या लाद्या टाईपचं बसवायचं आहे, इकडून ग्रिल करायची आहे, सगळं दिवाळीमध्ये करायचं आहे. त्यामुळे मग त्याचं काम काही खास केलेलं नाही. तर इकडचं प्लास्टर केलेलं आहे. त्याच्यानंतर ही इकडची खालची बाजू, खालच्या बाजूचं पण पूर्ण प्लास्टर झालं आहे. आता हे ओलं दिसतं आहे, पाणी जे सकाळी मारलं आहे. इकडे आपला मीटर वगैरे आहे. हे बघा,
प्लास्टर काम पूर्ण झालं आहे. आता हा कागद असा मी बांधून ठेवला आहे वरून, कारण वरचा कागद आहे ना पाऊस खूप असल्यामुळं हवा पण असते तेवढीच, तर तो उडवू नये म्हणूनसाठी बांधून ठेवला आहे. आणि इकडे हा पाठची बाजू आहे, पाठची बाजू पण पूर्ण झालेच. हे बघा सगळं प्लास्टर काम आहे ते बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. प्लास्टर झाल्यामुळं जरा बरं वाटते. काय होत होतं गेल्या वर्षी इकडची बाजू ही खालची ओपन होती, त्यामुळं मग जे पाऊस यायचा ना तो सडकायचा आणि आतून थोडासा ओलावा मारत होता. आता ओलावा मारेल नक्कीच, कारण ह्या बाजूने पाऊस खूप असतो, त्याला डॅमप्रूफ वगैरे किंवा काहीतरी आपल्याला वॉटरप्रूफ कलरिंग करावं लागणार आहे पुढच्या वर्षी प्रॉपर एकदम, तेव्हा हे सगळं बंद होईल. आणि आता आपण चाललो आहे टेरेसवर. हे बघा दिसतंय का, पूर्ण टेरेस एकदम पॅक करून टाकलं आहे. पिच कशी असते क्रिकेटची पाऊस येतो तेव्हा झाकून ठेवतात, तसा काहीसा प्रकार आपण केला आहे. व्यवस्थित चेपण वगैरे दिलं आहे. बाजूने बघा मोठी मोठी लाकडं ठेवलेत, मध्ये कौलं ठेवलेत, मध्ये मग ते चेपण आहे ते व्यवस्थित राहील. इकडे जॉईंट मारलेत, 3 कागद आहेत ॲक्च्युली, हा मोठा आहे आणि इकडे 2 कागद चेपण मारलेत, वेगवेगळे आहेत. त्याचं जॉईंट वगैरे केलं आहे, म्हणजे ह्या कागद त्या कागदावर आहे, जेणेकरून ह्याचं पाणी तिकडे जाणार नाही, अशा पद्धतीने सगळं केलेलं आहे. आणि आपला हा घराच्या पाठचा पूर्ण परिसर. आता शेतीला सुरुवात झाली, म्हणजे अजून फोड चालू आहे. हे बघा फोड म्हणजे पहिली नांगरणी चालू आहे, पण पाऊस काय येऊन जाऊन आहे. काल पडला नाही, आज पण काय अजून दिसत नाही माहोल, त्यामुळं मग ती जमीन एकदा कठीण झाली की ती फोड पण करता येत नाही, कारण नांगर किंवा जो मिनी टिलर आहे तो घुसला तर पाहिजे त्याच्यामध्ये. असं सगळं गावाकडचं वातावरण आहे. असं म्हणलं हे घराचं अपडेट आहे. बऱ्याचशा कमेंट येत होत्या की घराचं प्लास्टर काम कसं केलं आहे, काय केलं आहे, तर म्हटलं एक अपडेट तुम्हाला पण द्यावा. तर आज सकाळी पाणी वगैरे शिंपवून झालं आहे, पाणी भरून झालं, आणि त्याच्यानंतर एक अपडेट व्हिडिओ म्हणून हा सुरुवात केला आहे. चला आता चहा वगैरे पिऊन घेतो, सकाळची न्याहारी वगैरे करतो. काल मार्केटमधून सुरमई मासा आणला आहे, बाईने फ्राय केला आहे आणि थोडा शिजवला आहे सुद्धा. तर आता सकाळच्या न्याहारीमध्ये मासाच असणार आहे. इथून बऱ्याच जणांचे कमेंट येतात की ग्रिल लावून घे, तर म्हणजे झालं आहे काय माहिती आहे का, की एक काम आपण नाही करू शकत आहे, त्याला कॉस्टिंग खूप असतो. त्यापेक्षा पुढच्या वर्षी जे काम होईल त्याच्यामध्येच आपण हे काम केलं तर कॉस्टिंगही बरं पडेल आणि सगळंच. आता संपलं, आता इथे टेरेसवरती कोण येत नाही, आई तर नाहीच नाही, त्यामुळं मग जो काही प्रश्न होता वर यायचं जायचं तो आता संपला आहे. आता डायरेक्ट काम होईल त्याच्यानंतरच आई वर येईल, त्यामुळं मग काळजी करण्यासारखं नाही. आता इथे ॲक्च्युली आम्ही वर पण अवनीला वगैरे आणत होतो ना, तर खूप काळजी घेत होतो, कारण माहिती आहे आम्हाला पण की इकडे उंचवटा आहे. उंचवटा असल्यामुळं थोडंसं रिस्की आहे, बाजूने कठडा वगैरे नाही आहे, पण ते अर्धं काम कसं करणार, किंवा ते मग मॅनेज दिसायला पण चांगलं दिसलं पाहिजे, कारण जेव्हा आपण पाठीच्या 2 रूम बांधणार आहे त्या 2 रूम आणि हा कठडा हा प्रॉपर दिसला पाहिजे. त्यामुळे मग ते काम केलं नव्हतं आपण, पण तुमच्या काळजीसाठी खरंच धन्यवाद. प्रत्येकजण काळजीपोटी बोलत असतो, त्या गोष्टी आम्हालाही पटतात. फक्त तेच होतं की काम अर्धं किती करणार, त्यामुळे ते राहत होतं. पण ते आता दिवाळीमध्ये सगळं व्यवस्थितरित्या पूर्ण होईल. असो, चला चहा वगैरे पितो, थोडं एक्सपोर्टिंगचं काम पण बाकी आहे ते करतो, नंतर मग न्याहारी करू. सकाळी उठल्यावर कामं असतात ती म्हणजे हा बघा व्हिडिओ एक अपलोड झाला आहे. मानगावची सिरीज चालू आहे. आता तुमच्यापर्यंत लेटेस्ट व्हिडिओ येत असेल, पण आता ही एडिटिंगसाठी मानगावला आपण गेलेलो मासेमारीसाठी, त्याची एडिटिंग सुरू आहे. तर आपला हा फिल्मोरा सॉफ्टवेअर आणि याच्यावरतीच बरीचशी आपली एडिटिंग वगैरे होत असते. तर सकाळी उठल्या ह्याला टायटनिंग वगैरे द्यायचं, ती व्हिडिओ शेड्यूल करायची, त्याच्यानंतर एखादी व्हिडिओ एडिट करून परत एक्सपोर्टला ठेवायची, मग ते मॅनेज होतं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग 9:30-10 वाजले की परत ऑफिसची कामं असतातच. ते सगळं मॅनेज करत हळूहळू आपण गावाकडे शूट पण करतो, एडिट पण करतो आहे, त्याच्यानंतर ऑफिसची कामं पण थोडी आवडतं. असं सगळं मल्टिपल काम गावाकडे चालू असतं. म्हणजे जेवायला सकाळच्या न्याहारीमध्ये आज इकडे सुरमई फ्राय आणि तांदळाची भाकरी असा मस्त बेत आहे. जेवायला सकाळची न्याहारी गावाला कसं आहे माहिती आहे का, जेवण भरपूर जातं. नेहमी सांगत असतो मला, सकाळच्या न्याहारी, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, त्याच्यामध्ये मध्ये काही ना काहीतरी चालूच असतं. तर गावाचं क्लायमेट असेल कदाचित किंवा काय असेल, पण जेवण मस्त जातं. चला न्याहारी करून घेऊ. काम आवरत होतो तेवढ्या ताईने आटल्या शिजवल्यात. गावाकडे आहे ना
आता पावसाळ्यामध्ये अशा आटल्या वगैरे भाजून किंवा अशा शिजवून खाण्यात पण वेगळीच मजा आहे. आटल्या खाव्या. आणि काल थोडी भाजी वगैरे आणली तर मग काकीकडे पण जाऊ भाजी घेऊन, म्हणजे कसं जरा काकीकडे पण एखादा राऊंड होईल. आटल्यात ना शिजवून किंवा भाजून छानच लागतात. आणि पावसामध्ये जे पाऊस वगैरे पडत असेल ना तेव्हा तर त्या अप्रतिम लागतात. त्या आईने आजच थोडेसे शिजवल्यात, कारण या सुकलेल्या आटल्या नाहीत, ताज्या फणसाच्या आटल्या आहेत. परवाची खाली काकीकडून एक फणस आणला होता कापावाला, तर त्याच्या आटल्या. चला आटल्या खाऊन झाल्या आहेत, आता गोधडीत चाललो आहे. तेवढ्या तिकडे बघितलं तर संदेश पण गावी आला आहे, बहुतेक सकाळी झालं वाटतं. आता गावाकडे कसं हा टायमिंग आहे, सर्वजण झाडे लावा झाडे जगवा. तर मला वाटतं कलमं वगैरे लावतो आहे वाटतं, सकाळीच आला असेल बहुतेक, बघूया. तर हा इकडे हा संदेशचाच आंबा आहे, मस्त लागतो. या बाजूस इकडे संदेश कलमं लावतोय. नमस्कार. काय कशानं आलास, कशान? ट्रेन काढली होती, हां कॅन्सल झाली. 3 वर वेटिंग आली आणि कॅन्सल झाली. अरे ते हे मोठे आपले प्रॉब्लेम आहेत ना. हे घे बांधायला पट्टी, हे खाली काठी लावायला ना, काठी लावायला लागेल ना. एक लावायला लागेल तर सपोर्टला. हवा भरपूर ना रे. खड्डा खणलायस ना, चांगले मोठे आहेत, 2-3 वर्षाचे आहेत. इकडे ऑलरेडी एक आहे पांडूचा कलम, ते पण चांगलं लागतं. नाही झाडं हवीत, होईल ते होईल, लावायचं आपलं काम. हा भाऊजी कुठे जात आहे? अच्छा इथेच कुठेतरी आहेत ना. त्याच्या इथून निघालो, कलमं लावत आहेत. तर 2 कलमं आणलेत यावर्षी. आपण काही कलमं नाही आणलेत, कोकम आणलेत, ती लावायची आहेत अजून, कारण पाऊस नाही. तर म्हटलं जरा पाऊस पडू दे मग लावूया. चला तर जरा गोधडीत जाऊया, काकीला भेटू. पाऊस सकाळपासून ऊन होतं, अचानक काळोख केला आहे, काय माहिती येतोय का काय. तो आला तर अचानक पण येईल. पण पावसाचं आताचं काही खरं बरं नाही. हा एरिया गोधडी, ही 2 घरं शक्यतो बंदच असतात, सणासुदीलाच गावाला येतात. त्या बाजूस तिकडे संजयचं घर आहे, इकडे गंग्याचं पम्याचं घर. ओके इकडे अनंताला फुलं आलेत बघा मस्त. हां कुठे चालले हो, कुठे चालले हो? काय नाही, काय पाहिजे काय? काय ये ये ये. हो ते पांडू भेटला ना, तिथं बोलत बसलो मग. या राजा, तू कुठून आलास अचानक? आता वर नाही राजा आहेत, आता इकडनंच वाटतं बाहेरनंच जातो, लांबून लांबून. आमच्याकडे येत नाही आता, इकडे नाही येत. आता म्हातारा झाला ना, येत नाही तिकडे. हां काय म्हातारा झाला, मांजरं घाबरली. हे कुठे लपून बसतं कशाला? हां काय खाणार आहे तुला? काय भारी जागा पकडली पत्र्यातली. काकीकडे आलेलो, चहा वगैरे झाले. आता जरा काकी लावते हळद, हळदीचा वंडा करते. मोठा आहे यावर्षी वंडा. तिकडचा वाड्याकडचा लावलास? आहे काय? हे बघ गेल्या वर्षीची हळद आले, कोंब आले त्याला. ही कशी हळद कशी असते, जे बुंदे असतात ना शेवटचे ते ठेवतात, मग त्याच्यातून परत यावर्षी रिप्रोडक्शन नवीन हळद. हां अशी करशील ना, उभी पाणी जाईल असं अडून बसेल. नाही अशी कर, अशी असं पाणी जाईल. हां बरोबर. हां होय. हां कारण ही असलीची फुलं येतात गणपतीच्या आसपास, आणि फळं आपल्याला भेटतात भात म्हणजे गवत काढणीत.
डिसेंबरला. हे बरोबर आहे ना बोले? चालेल. ठेवे नको बस झाली. इथे ठेवू का नको ठेवू असं विचारा. जा इथनं जाईल. ट्रॅक्टर झालीत ना. हां तेच. चा. हा इकडे येईल आता. 2-3 करायला लागतील, 3-4 पण होतील. मोड आलेला भाग वरती ठेवायचा. असं आडवं ठेवलंच ना तरी साईडने येतो त्याला. नाही वाटतं काढायला लागेल व नाही तर बरंच आहेत. गेल्या वर्षी मारुत भाऊनी काय केली, इकडं दुसरीकडनं लावली. हां त्याला रिगलीच नाही. रिगाला जागा भेटली पाहिजे ना. जागा पाहिजे, अंतर पाहिजे त्याला. असं लांब पण घट नाही ना लावते. नाही बरोबर आहे. चला फायनली 1 2 3 4 5 6 7 8 असे वलई केलेले आहेत, त्याच्यावरती लावलेत कांदे. तर आपल्याला हे 15-20 दिवसात दिसतील ना त्याचे कोण. 15-20 दिवसात परत काहीतरी एखादी फेरी होईल ना गावाला, तेव्हा दाखवतो कांदे कसे वर आलेत ते. त्या बाजूला जास्त केलेले नाही, कारण इकडे खाली तो मिनिटेल न्यायला लागतो ना ट्रॅक्टर. लावणीपर्यंत नेहान चालू राहील. इथला समोरचाच फणस पिकला होता हा बघा, जस्ट ताजा काढला आहे. आता फणस पिकतात पण लगेच ना. आता पाणी गेल्यावर नाही. हा कच्चा आहे याचा वय वरवर लय आहेत ना. ॲक्च्युली हे जे परसावण आहे ना, हा फणसांची खाण आहे. फणसाचीच बाग म्हणायला हरकत नाही. सगळ्यात कापे बरके जुने फणस आहेत. त्यातला अर्धा नेतो, एवढा काय सगळा नको. अर्धा नेतो, अर्धा काकीकडे काय कोण नाही कोणतरी येत असतं खाईल. मस्त तयार झाला आहे ना. मस्त तयार, घरात चांगला आहे. झाडावर पिकलेला एकदम. थांब ठेवतो. हा कुठं देऊ, इथं ठेवतो चिकाला जरासा. पान देऊ काय गुंडून ह्याला काहीतरी पान नाही तर ह्याला. झाडावर पिकलेला फणस ना चवीला अप्रतिम. हां थोडासा आता पावसाळ्याचा आहे, थोडंसं पाणी लागेल. पाणी जातं याच्यात नाही जात ना. हां अच्छा. तर हा काय आता 2 दिवस पाऊसच नाही तर काही टेन्शनच नाही. आणि इकडे हे लालू गोलू लगेच बघायला येतात काय आणलं आहे काय नाही. काकीकडे आलेलो तर मग हळद वगैरे लावली जरा. त्याच्यानंतर फणस पिकला होता, फणस पण घेतला आहे. इकडं संदेशची वाटते कलमं लावून झाली, त्याने पण एक फणस आणला आहे. आता गावाला असं झालं आहे ना, आंब्या फणसाची काय अजून कमी नाही. जून महिना संपायला आला तरी आंबे फणस आहेत. यावर्षी सगळंच आहे, खाणारे कमी आहेत. कारण मध्ये मे महिन्यात पण किती खाऊन खाणार. मे महिन्यात बरेच जण होते गावाला. तर आमच्या वाडीतला प्रॉब्लेम असा आला, आम्ही त्या फंक्शनमध्ये जास्त बिझी होतो हनुमानच्या. तर त्याच्यामुळे कुठे जास्त बाहेर नाही फिरता आलं. पण हां आंबे फणस तर खाल्लेले, अजून खातो आहे. बरं काय की मोठा आहे. अरे आमच्या याचं घराजवळ ना असे आहेत मोठे मोठे. केवढा आहे तो. भारी होय. अरे आयत्यावर पिकला होता. आलो ना, हळद लावली काकीन, हळद लावली तर मी आलो वर, तो ठोकला. तो पिकलेलाच होता डायरेक्ट. बरं झालं, गोड असेल चांगला. झाडावर पिकला आहे ना. मस्त आहे. गावाकडे आलं कधी नाराजगी नाही, काय ना काहीतरी खायला मिळतं. शेतीचे काम पण थांबलेत बऱ्यापैकी आज, कारण कालपासून ऊनच आहे. जमीन झाले कडक, पोड काय करू शकत नाही. लोक सगळे घरीच आहेत. पाऊसच नाही कालपासून. खाली पडलं वाटतं, मग परवा पडला वाटतं. मग काय ओला 4 होता. वाजता पडला. ओला पूर्ण रस्ता ओला होता. इकडे नाही पडला आहे, सकाळी पण नाही पडला. रात्री आलेला थोडासा शिंपडला, नंतर ना. कोकण कन्या लय लेट होती रे. किती वाजता आली. तिथंच मी इकडनं गेली ना मांडवी, तीच ठाण्याला 10 वाजता. ठाण्याला 10 वाजता. मग 12ला निघाले. 12 वाजता बरोबर 12 वाजता सुटली CST वरून. त्या ट्रेन उशिराच चालल्या सगळ्या. काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही.
सगळ्या ट्रेन उशिरा म्हणजे स्पेशल तर स्पेशल पण आणि नॉर्मल पण. चला फायनली घरी आलो. काकीकडे गेलो, थोड्या वेळ काकीकडे होतो, कामावरली थोडीफार हळद वगैरे लावायला थोडी मदत केली आणि आता आलो घरी. तर चला आता थोडी कामं आवरतो. कॉल्स वगैरे ॲक्च्युली इकडे खाली गोधडी तिकडे असतो मी तरी प्रॉब्लेम नाही, कारण तिकडे नेटवर्क असतं, कॉल्स हँडल करता येतात. मात्र वरच्या पट्ट्याला गावाकडे गेलो ना तर मग इश्यू होतात. पावसाने सकाळपासून जे मोकळं होतं ना वातावरण ते आता थोडंसं बघा काळी काळी ढग यायला सुरुवात झाली. दुपारनंतर पाऊस येऊ शकतो पण. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. तर दुपारी जेवण वगैरे आपण आवरलं आणि त्याच्यानंतर कुठे काय जाणं झालं नाही, थोडी कामं वगैरे आवरत होतो आणि आता संध्याकाळी आईने मस्त चहा केला आहे, गावाकडचा कोरा चहा. ॲक्च्युली कालपासून पावसाने एकदम पाठ फिरवले, पाऊस काय नाही आहे. ॲक्च्युली शेतकरी राजा पण आता थांबला आहे, कारण फोड वगैरे काय होत नाही आहे. फोड नाही तर बेर कशी होणार, पहिली फोड होते मग त्याच्यानंतर बेर. तर आता पण वातावरण काय एवढं प्लस नाही आहे. इकडे चिचोरी ओरडते, समोर दिसले का, तिथे बसले. तर हे चिचोरी वगैरे आता या आयन किंजलवरती ना घरटी बांधतात आणि मग पिल्लं वगैरे काढतात. बरेचसे पक्षी असतात या पावसाळ्याच्या सीझनला आहे ना, अंडी घालून मग त्यांची पिल्लं काढतात. समोर सूर्यदेवांचं दर्शन जस्ट झालं आहे थोडंसं ढगांच्या पलीकडून. आणि वातावरण असं झालं आहे ना, आला तर असा जोरदार पाऊस येईल काय सांगू शकत नाही केवढा येईल, पण वातावरण तर केलं आहे. 2 दिवसाची भरपाई करायला येऊ दे नको म्हणजे झालं, नाही तर माहिती पडलं एवढा धोधो 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 चालूच झाला. मग ते फोड पण करू शकत नाही, बेर पण करू शकत नाही. आता ॲक्च्युली पाऊस कसा हवा, रिमझिम 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 पाऊस हवा, म्हणजे मग शेतीची कामं व्यवस्थितरित्या होतात. असो, आता गावाला आल्यानंतर आपली परत सगळी मिक्स कामं सुरू आहेत. इकडे जाणं तिकडे जाणं, ऑफिसची कामं करणं, एडिटिंग करणं, अपलोडिंग करणं, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मे महिना गेलेला पूर्ण आपला जीर्णोद्धारामध्ये आणि बऱ्याचशा व्हिडिओ उशिरा वगैरे होत्या. आता 3-4 दिवस व्हिडिओ उशिरा आहेत, रेग्युलर पण मध्ये मध्ये येत आहेत, कारण आता रेग्युलर आपण झालो आहे. मे महिन्यामध्ये बॅकअप होता तो कंप्लीट केला आहे आणि आता व्यवस्थितरित्या परत रेग्युलर आपण झालेलो आहे. तर चला मंडळी, या चहा प्यायला. आजचा दिवस पण संपला आहे मंडळी. आज सकाळपासून आपण सकाळी जस्ट अपडेट दिला तुम्हाला की आपल्या घराचं काम कसं झालं आहे, काय झालं आहे. त्याच्यानंतर मग काकीकडे गेलो, हळद वगैरे लावली. त्याच्यानंतर मग घरी येऊन जेवलो आणि मग जरा ऑफिसचे कामं प्लस एडिटिंग वगैरे करत बसलेलो. संध्याकाळी 6 वाजले, जास्त नाही वाजलेत, पण आता पावसाने थोडासा काळोख करायला सुरुवात केलं आहे. दिवसभर जरी उजेड असला तरी आता काळोख करायला सुरुवात केलं आहे. असो, चला मंडळी, आता चहा पिऊन वगैरे घेतो, मग बघू पायरीकडे वगैरे एखादा राऊंड होईलच. तर चला, तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ पण इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.